महाराष्ट्र आवाज न्यूज. शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष अटकेत. बनावट शालार्थ आयडी प्रकरणात धुळ्यात ईओडब्ल्यूची मोठी कारवाई. बनावट शालार्थ आयडी प्रकरणात मोठी कारवाई. संशयित प्रशांत वाडिले धुळ्यातून अटकेत. घराची झाडाझडती सुरू. नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने धुळे येथून अटक केली आहे. आज त्याला धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील तपासासाठी नाशिक येथे नेलं जाणार असल्याची माहिती आहे. नाशिकमधील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेला महत्त्वाचं यश मिळालं आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला धुळे शहरातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रशांत वाडिले यांची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. अटकेनंतर नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं पथक प्रशांत वाडिले यांच्या धुळे येथील निवासस्थानी दाखल झालं. तेथे सध्या झाडाझडती सुरू आहे. गेल्या सुमारे 1 तासापासून ही कारवाई सुरू असून पहाटेच नाशिकहून आलेल्या पथकाने तपासाची सूत्र हाती घेतली आहेत. या झाडाझडतीत महत्त्वाची कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा तपासाशी संबंधित इतर पुरावे हाती लागतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान प्रशांत वाडिले यांच्या अटकेमुळे बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग येण्याची अपेक्षा आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.